मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविरोधात गायिका अंजली भारतीचं आक्षेपार्ह वक्तव्य. भंडाऱ्यातील 13 जानेवारीच्या कार्यक्रमादरम्यान तोडले अकलेचे तारे. चंद्रपूरच्या महापौर पदावरून दावे प्रतिदावे. काँग्रेसच्या गट आमच्या संपर्कात. सुधीर मुनगंटीवारांचा दावा. तर 20 नगरसेवक माझ्याच ताब्यात, मग तुमच्या संपर्कात कोण? वडेट्टीवारांचा टोला. महापौर पदावरून दावे प्रतिदावे केल्यानंतर सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार आणि चंद्रशेखर बावनकुळेंचा एकाच विमानातून प्रवास. तिन्ही नेते नागपूरहून एकत्र मुंबईला रवाना. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवार अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस. आजच अंतिम यादी जाहीर केली जाणार असल्यानं लढतींचं चित्र स्पष्ट होणार. भाषणात बाबासाहेबांचं नाव न घेतल्यानं मंत्री गिरीश महाजनांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. वन कर्मचाऱ्याकडून तक्रार दाखल. अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी. अखिल भारतीय किसान सभेचा लाँग मार्च आज ठाणे जिल्ह्यात धडकणार. 4 वाजता शिष्टमंडळासह सरकारच्या प्रतिनिधींची बैठक. पुढील 3 ते 4 दिवसात लाल वादळ मुंबईकडे. डोंबिवलीच्या 4 भाविकांचा अपघाती मृत्यू. पंढरपूर मंगळवेढा रस्त्यावर क्रुझर आणि कंटेनरची धडक. 5 भाविकही जखमी झाल्याची माहिती. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज केंद्र सरकारतर्फे सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प होणार सादर. सोनिया गांधींनीही बोलावली काँग्रेसची बैठक. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त पूजा यादवला ठेवलं संघाबाहेर. राज्य कबड्डी असोसिएशनचा अजब कारभार. अंतर्गत राजकारण, वशिलेबाजीचा फटका. अनेक नामवंत खेळाडूंनाही वगळलं. भारत आणि युरोपियन युनियनमध्ये आज मुक्त व्यापार कराराची घोषणा होणार. युरोपियन काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला लेयन यांच्या उपस्थितीत करार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.